सर्वांच्या सहवासात आनंद देणारं, परोपकाराची भावना ठेवून समाजामध्ये आपल्या गणगोत मित्रपरिवार, ग्रामस्थ, सहकारी त्यांच्याबरोबर एक समर्पित भावनेने जगणारा विकास. 10 दिवसापूर्वी तरुणपणीच कोणत्या वयात आपल्याकडून गेला. सज्जनो, माणसाचं जाणं हे जरी प्रारब्ध, नशीब, परमेश्वर याच्यावर आपण समजून घेत असलो तरी हे व्यवहारातही समजून घेतलं पाहिजे ना. तुम्ही जर एखाद्या माणसाचं देह एखाद्या सरकारी दवाखान्यामध्ये शवविच्छेदनासाठी नेला तर त्याचा दाखला असा कधीच येणार नाही की नशिबाने गेला, प्रारब्धाने गेला, मागच्या जन्मीच्या पापाने गेला. काहीतरी त्याला नैमित्तिक कारण या जीवाला जाण्यासाठी या जन्मात असावं लागतं. आणि मग ते निमित्ताचं जे कारण आहे ना, ते कारण टाळता येतं का? असे प्रसंग जीवनामध्ये आल्यानंतर त्या सगळ्यांनाच मृत्यू येतो का? हा महत्वाचा विषय. आणि मग सगळंच नशिबावर जग चालत असतं तर मग प्रयत्नाला शून्य किंमत आहे का? जे काही घडतं ते नशिबानेच घडतं. मग प्रयत्न कशासाठी असतात? मग प्रयत्न करायचेच नाहीत का? प्रयत्न केले तरी नशिबाने होणार आहे, नाही केले तरी होणार आहे, असं आहे का? म्हणून आजच्या प्रवचनाला म्हणून नवीन विषय. आपल्या धर्मामध्ये जी शास्त्र दिलेली आहेत ना, एकूण 6 शास्त्र आहेत. या 6 शास्त्रापैकी सांख्यशास्त्रकार हे कपिल मुनी यांनी धर्मशास्त्र लिहिलं. आणि यामध्ये एक सिद्धांत दिला. त्या सिद्धांताचं चिंतन आपल्या आयुष्यात कुठेतरी करणं गरजेचं आहे. फार पूर्वी काय होतं, हे लोकांचं अंगवळणी पडलेलं असायचं. धर्मशास्त्र हे लोकांना हे रोजचं असायचं. जसं आपल्याला एखादी गोष्ट अंगवळणी असते, ती पुस्तकात लिहिली नसते, तसं हे धर्मशास्त्र पूर्वी लोकांना रोजचं असायचं. आता आपल्याला ते दुर्मिळ झाल्यामुळं आपल्याला सिद्धांत कळायला तयारच नाही. आपण फक्त भजन करा म्हणजे देवदेव करा, याच्या पलीकडे आपण सरकतच नाही. आणि म्हणून सांख्य तत्वाचा एक सिद्धांत की जो माणसाला जगण्यासाठी समजणं गरजेचं आहे. बरोबर का? जगण्यासाठी समजणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणा जगण्यासाठी कर्म काम करता का? नक्कीच करतं ना. आपण जेवतो म्हणून जगतो. आपण जर उद्यापासून जेवण सोडून दिलं तर तुम्हाला कोणता शास्त्रज्ञ, कोणता विद्वान, कोणता पंडित आणण्याची गरज नाही तर हे माणूस 6 महिन्याच्यात मरेल. म्हणजे धडधाकड माणूस अन्न बंद तोडल्यानंतर मरणारच आहे. पाणी बंद केलं तर 7 दिवसात मरणारच आहे. हवा बंद केली तर 3 मिनिटात मरणारच आहे. तुम्ही म्हणाल ना, अहो नशिबाने साथ दिली. नशिबाच्या प्रत्येक गोष्टी व्यवहारात सिद्ध करून कर्मापासून दूर जाणाऱ्या माणसाला धार्मिक म्हणत नाही. कर्म तर केलंच पाहिजे. कर्म न करता कोणी धर्मसिद्धांत समजून सांगितलं तुम्हाला तर तो कदाचित चुकीचा विषय आहे. कर्म न करता, कर्माशिवाय धर्म नाही. आणि म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला विषय शास्त्रामधला सर्वदा सर्व भावाना सामान्य वृत्ती कारण ह्रास हेतू विशेष प्रवृत्ती उभय असतो.
आता हे श्लोकही नवीन आहे, सिद्धांतही नवीन आहे, शास्त्रही नवीन आहे, पण माणसं मात्र यावरती थोडे बदलतील या आशेने आपण याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. अर्थ काय याचा? सर्वदा सर्व भावाना सामान्यम वृत्ती कारण. सगळीकडे म्हणजे या भूतलावर सगळीकडे सदा सर्वदा नेहमीच एक गोष्ट घडत असते. त्यासारखी गोष्ट तिथे आली की त्याची वाढ होत असते, वृद्धी होत असते. आता बघा बरं का, आता ही वृद्धी ही वाढ समजून कशी घ्यायची? माझ्या खिशात 2 रुपये आहेत आणि तुम्ही 2 रुपये मला दिले, काय होईल? माझे काय होतील? वाढतील ना. माझ्याकडे 2 चांगले गुण आहेत तर मी तुमच्याकडे 2 चांगले गुण घेतले, काय होईल? माझे चांगले गुण वाढतील. माझ्या ती खोडे तुमची खोड मी घेतली, काय होईल? माझ्या खोडी काय होतील? वाढतील. गुण, कर्म आणि द्रव्य. द्रव्य, गुण आणि कर्म या 3 गोष्टीवरती ही सृष्टी चालते. बरोबर महाराज? मी ऐकून घ्या. द्रव्य, गुण आणि कर्म. आता द्रव्य किती, गुण किती आणि कर्म किती याच्यावरती ही वृद्धी तुम्हाला समजून घेता येईल. या भूतलावर एकूण 9 द्रव्य आहेत. म्हणजे हे सगळं सृष्टी आहे ना फक्त 9 गोष्टींनी तयार झाली. सजीव, निर्जीव, पार्थिव, मृत्यू नंतरचं जग, मृत्यूपूर्वीचं, जन्मापूर्वीचं जग, हे सगळं कशाने तयार झालं? 9 गोष्टींनी तयार झालं. शास्त्र सांगतं खादीन्यात्मा मनः, नऊ द्रव्य संग्रह. पंचतत्व, खादीन्यात्मा मनः कालो दिशच्च द्रव्य संग्रह. भारी काय का बरं का? विकास तर गेला, तुम्ही रडले काय, थांबले काय, नाही थांबले काय, तो काय परत येणार नाही बिचारा. पण आपण जे जिवंत आहोत ना, आपल्यावरती काही परिणाम झाला या परमार्थाचा, या प्रवचनाचा, तर थोडा का होईना आपल्याला बदल होणार आणि तो बदल आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगाला पडणार. म्हणजे कामाचं जे उपयोगाचं आहे ते तर बारीक आहे का? ही सृष्टी या 9 गोष्टीवर चालते. कोणत्या 9 गोष्टी? पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, जल, हे 5 तत्व. आत्मा, मन, काळ आणि दिशा या 9 गोष्टी सोडून जगात 10वी गोष्ट नाही. जे काय होईल ते या 9तच होईल. जे काय होईल, जन्म झाला तर या 9 मध्येच होणार आहे, मृत्यू झाला तरी 9 मध्येच होणार आहे, लग्न झालं तरी 9 मध्येच होणार आहे, पोरगं झालं तरी 9 मध्येच होणार आहे, अपत्य झालं तरी 9 मध्येच होणार आहे, आजारी पडले तरी 9 मध्येच होणार आहे, तुमचा विजय झाला तरी 9 मध्येच होणार आहे, तुमचा पराभव झाला तरी 9 मध्येच होणार आहे. बरोबर. आता विजय पराभवाचं लफडं चालू आहे ना, म्हणून तुम्हाला याचा विषय समजून सांगितलं. या 9 गोष्टी जर आपण आयुष्यामध्ये समजून घेतल्या तर आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग सोपा जाईल. फार ब्रह्मज्ञान कळालं म्हणजेच माणसाला परमार्थ कळाला असं नाही. किंवा ही सृष्टी निर्माण कशी झाली, असा आदि पुरुष कोण आहे, तो कुठं जन्माला आला, कधी जन्माला आला, मग त्या आदि पुरुषाची वंशावळ कशी झाली, मग तो मनू कसा आला, त्या मनूला 14 पोरं कसे झाले, ते 14 मनू कसे झाले, त्यांचे पुढं काय झाले, हे लटांबळ फार समजून घेण्याजोगं नाही.
बाजारात ज्वारी विकत घ्यायला गेलो मग आपण काय त्या शेतकऱ्याला म्हणतो का चल तुझ्या वावराची तो बघतो बा पुढे पिकली होती ते ईर दाखव मला वावर दाखव मला पाहिली भर ज्वारी घ्यायची पण एकदा बघून येतो मग तो वावर. आपण म्हणतो भाऊ ही ज्वारी बघितली ना आणि ती ज्वारी आपण ती कोणी काढली पाहिलं त्यांनी बी कोणत्या दुकानातून घेतलं पाहिलं नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात जगायचं असेल ना तर कामापुरतं बघा तुझं विनाकारण काहीतरी चिंतन मोठं फार जगाचं उत्पत्तीचं करायचं आणि अर्थ काही समजायचा नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसा करे 10वी रूपमध्ये गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माता पाहिली श्रीमुख देणे आलिंगन जेणे लिंबलोन उदरीन पुस्तक सांगे नाही तो मग बैठून निवांत सुख गोष्टी तुका म्हणे अशी न लावे उशीर माझे अभ्यंतर जाणून. वेळ जास्त न घालता मूळ मुद्दा समजून सांगायला वेळ कमी पडतो म्हणून मुद्द्यावरच बोलूया. या 9 गोष्टीवरती जग चालतं. पहिल्यांदाच ऐकलं आपण पण पहिल्यांदा ऐकलं तर एक आहे घन पदार्थ दगड माती घन अन्न ज्वारी बाजरी गहू पीठ डाळ हे सगळं काय घन पदार्थ आहे. याला पृथ्वी म्हणतात पृथ्वी तत्व म्हणतात. पृथ्वी तत्व म्हणजे जड तत्व जडत्व या पृथ्वीचं जडत्व या भूतलावर गुरुत्वाकर्षण आहे. काय गुरुत्वाकर्षण हे गुरुत्वाकर्षण काय आहे ही पृथ्वी गुरुतत्वाची आहे. काय गुरुतत्वाची आहे आणि ज्याच्याकडे गुरुतत्व असतं ते गुरुत्वाकर्षणाच्या लायकीचं असतं. बघा दगड हे गुरुतत्वाचे आहे म्हणून जर एखाद्याला पाण्यात पोहणाऱ्या माणसाला दगड जर बांधला ते डुबून जाईल खाली बुडून जाईल. बघा एखादी बादली आता बरोबर का आपलं गणित थोडंसं सिद्धांत समजून घेण्यासाठी विहिरीला पाणी कमी आहे आता विहिरीला कोणी पाणी पोरांनी काढीत नाही पण पहिलं दाव बांधलं पोरा सोडा ती पाण्यात बादली तरंगती मग आपल्याला काय आपण युक्ती काय काढली एक दगड घ्यायचा एका दाव्याला बांधायचा ते दावं त्या बादलीला बांधायचं ते दगड बुडला की ते बादली बुडती आणि बादली बुडली का बादली भरती आपण वर उचलून घेतो. तर दगड पाणी आणतो का नाही पण त्या दगडामुळं काय होतं त्या बादलीला जडत्व प्राप्त होतं. काय प्राप्त होतं जडत्व प्राप्त होतं आणि मग काय होतं की ते बादली पाणी भरूपर्यंत ते पाण्यात बुडती. जर नाही बांधली तर आपण कवर हिरळत होतो कवर खालीवर आपटीत होतो ते आपटून सगळं पाणी हिरळत पण बादली भरत नाही. हे गुरुतत्व जे आहे ना पृथ्वीवरती या गुरुतत्वाला विशेष महत्व आहे. या पृथ्वीमध्ये जी आकर्षण शक्ती आहे ही गुरुतत्वाची म्हणून त्याला काय म्हणतात गुरुत्वाकर्षण. काय म्हणतात गुरुत्वाकर्षण. तसं त्या पृथ्वीला आहे तसं ते नवग्रहांनाही आहे. दुसरं तत्व आहे जलतत्व. हे पाणी आणि पाण्यासारखे जल पदार्थ द्रवरूप पदार्थ जे वाहतं ते पाणी जे वाहतं असं सर्व द्रवरूप पदार्थांना जलतत्व म्हणतात. या जलतत्वाशिवाय पृथ्वी तत्व कार्यक्षम होत नाही. पिठात पाणी टाकल्याशिवाय भाकरी करता येत नाही का असं बगर पाणी टाकता कोणी कोरड्या पिठाची भाकरी करून दाखवली नाही. स्नेहभाव जलतत्वाचा भाव काय स्नेहभाव. तिसरं तत्व आहे वायू तत्व. हे वायू फक्त ऑक्सिजन पुरतेच नाहीये. याचं वैशिष्ट्य असं आहे की या वायू मंडलामध्ये खंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम यत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. हे जे वायुमंडल आहे ना आपलं हे वायुमंडल याचं वातावरण जे असतं वातावरण आता वातावरण शब्द बऱ्याच ठिकाणी वापरतात. तुमच्या गावात कसं काय वातावरण लोक ते नाही हे चालू वातावरण कसं काय म्हणजे वातावरण शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. पण जो हा भूगोलामध्ये वापरलेला वातावरण शब्द आहे हा किती वैशिष्ट्यपूर्ण बघा आहे की या हवेमध्ये मानवाला उपयोगी ठरणारा ऑक्सिजन फक्त 20-21% आहे. 20.21 पेक्षा कमी. उरलेला सगळा भाग
बहुतांशी नायट्रोजनने भरलेलं आहे. आता हे वाक्य जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला सृष्टी कळणार आहे. काय सृष्टी म्हणजे काय? हे नायट्रोजन याचा वापर करायची क्षमता फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये आहे. बस, बाकी कोणाला हे नायट्रोजन वापरता येत नाही. म्हणून तर आपलं खत असतं ना, NPK आपण म्हणतो, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. त्याच्यामुळे हे सिद्धांत समजून घ्यायला सोपे जाते मुली. हा नायट्रोजन आहे ना हवेमधला, हे अन्न आहे. काय अन्न आहे कुणाचं? या जमिनीमधल्या वनस्पतीचं. भगवद्गीतेमध्ये अन्न आणि जीव यांचा संबंध सांगितलेला आहे. अन्नात भवति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. बरोबर का? थोडं बुद्धीला चालना द्या. हे सिद्धांत फार सोपे आहेत आणि इथं जवळपास 50% लोक मास्तर आहेत आणि उरलेले 50% पुढारी आहेत. त्याच्यामुळे समजायला काय अवघड नाही तुम्हाला, एवढं अवघड याच्यात नाही. वायू तत्व यापैकी फक्त ऑक्सिजनच माणसं घेऊ शकतात. आणि माणसाला किती जरी वाटलं ना की शुद्ध ऑक्सिजन घ्यायचा तर माणूस जगणार नाही. बरोबर का? हे वाक्य तुम्हाला फार समजून घ्यायची गरज आहे. शुद्ध पाण्यावर माणसं जगत नाही, शुद्ध ऑक्सिजनवर माणसं जगत नाही. बरोबर का? म्हणून तर ज्या ज्या माणसाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर ठेवलेलं असतं, बरोबर, ते ऑक्सिजनची नळी पहिल्यांदा एका पाण्याच्या डबीत सोडली जाते आणि त्या पाण्याच्या डबीतून मग ती ऑक्सिजनची नळी बाहेर काढून त्याच्या नाकात सोडली जाते. हे पाणी काय करतं? ते पाणी त्या ऑक्सिजनला आर्द्र करतं. आर्द्र करतं म्हणजे ओलं करतं. ओलं केल्याशिवाय ऑक्सिजन शरीरात घेता येत नाही. घेतला तर फुफ्फुस फाडून काढील एवढी ताकद त्या ऑक्सिजन मध्ये असते. पाणी सुद्धा तुम्ही जर एखादं फिल्टर पाणी बघा, हे बिस्लरी आले, आरो प्लांट आले, शुद्ध पाणी आले, 0 TDS पाणी आलं, तर तुम्हाला मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. या धर्मशास्त्रामध्ये मानवाला अष्टजल सांगितलेले. अष्टजल, अष्टजल या भूतलावरती अष्टजल आहे. त्या अष्टजलाचा वापर कधी कुठं कसा करायचा हे पण सांगितलेलं आहे. समुद्राचं पाणी कुठं वापरा, नदीचं पाणी कुठं वापरा, विहिरीचं पाणी कुठं वापरा, पावसाचं पाणी कुठं वापरा, वाहत्या पाण्याचा वापर कुठं करा आणि साठवलेल्या पाण्याचा वापर कुठं करा. बघा, तुम्हाला एक दिलीपराव गोष्ट सांगतो. शेत तळ्यामध्ये जर पाणी भरून ठेवलं आणि 5 वर्ष संपलं, त्याची मुदत संपली, ते पाणी मृत होतं. आता पाणी मरतं, तुम्ही कधी ऐकलं का? तुम्हाला मी 100% सांगतो, हे तत्व धर्मशास्त्रात दिलंय की जर पाणी एका ठिकाणी 5 वर्ष ठेवलं तर ते पाणी मरून जातं. ते पाणी म्हणून वापरता येत नाही. ते जमिनीला सोडलं तरी पिकाला घेत नाही. ते पाण्याचं पेले तरी तहान जात नाही. म्हणून आपल्याला काय, पाण्याला प्रवाहित ठेवण्याची पद्धत आहे आपल्याकडे. आपण काय करतो, एखादी विहीर वापरीत नसलो तरी उपसून काढतो आणि तिचा चांगला काढतो. का करतो? कारण तिचा प्रवाहन हा तिचा ऊर्जेचा स्रोत आहे. जल हे प्रवाहाने ऊर्जित होतं. म्हणून तर पाण्यातून विद्युत तयार करताना काय केलं जातं, जल प्रवाहित केलं जातं. जितक्या वेगाने पाणी सोडाल तितकी विद्युत ऊर्जा तयार होते. म्हणजे वीज तयार करायला ते कोयनेचं तयार पाहिजे असं काही नाही. एकदा उंच धबधब्यावरून पडणारं पाणी सुद्धा वीज निर्माण करतं. बघा, आता हे तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण हे सिद्धांत सगळे सिद्ध झालेले आहेत. वायू तत्वाचं असंच आहे. हा वायू तत्वाचा जो भाग आहे ना,
म्हणून तर आपण त्याला पवनदेव असं म्हणतो. पवनदेव, भूदेव. या भूगर्भात असणाऱ्या ऊर्जेला, भूगर्भामध्ये फार मोठी ऊर्जा साठलेली आहे. अनंत काळपर्यंत ही ऊर्जा मानव जातीच्या कल्याणासाठी जर वापरली तर माणसाला भौतिक संसाधनामध्ये तिचा वापर करता येतो. आपल्याकडे एक शब्द आहे पारंपरिक ऊर्जा. या सूर्यामध्ये जी ताकद आहे, आम्ही लहानपणी जो प्रयोग करायचो आपल्या शाळेत, की भिंग घ्यायचं आणि खाली कागद ठेवायचा आणि ते भिंग धरायचं थोड्या वेळाने कागद पेटायचं. का बरं पेटायचं? त्याला काय पुढं लायटर लावलं का? या सूर्याच्या ऊर्जेचा येणाऱ्या किरणाचा जर तुम्ही संग्रह केला तर त्यापासून उष्णता ऊर्जा निर्माण करता येते, त्यापासून अग्नी पेटवता येतो. दोन गारा एकमेकावर घासल्या तरी अग्नी तयार होतो. दोन गारा एकमेकावर नुसत्या घासल्या तरी पूर्वी लोक होम पेटवताना काळीपिटी वापरत नव्हते. काळीपिटी ही एक नंतर आलेली व्यवस्था आहे. सगळ्यात सुरुवातीला अग्नी पेटवायचा जो विषय होता तो दोन गारा एकमेकावर घासून लोकरीच्या कापडावर ठेवायचा. त्या लोकरीच्या कापडाला झिरकी पडली तर ते कापड पेटायचं, त्यातून मग हळूहळू पाचोळा पेटायचा, त्याच्यापासून पुढे 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 पेटायचं. हे फार मळ जायला सुद्धा ही पद्धत पहिली वापरली जायची. मी काय चिंतन करतो आपण त्यावरती बारीक अभ्यास करा. तुम्ही सुज्ञ माणसा, तुम्हाला फार फार काही तत्वज्ञान सांगण्याला स्पष्टीकरणाची गरज लागणार नाही. वायू तत्व आहे. चौथं तत्व आहे तेज तत्व आहे. तेज तत्व, तेज. अग्नि तत्व आहे. आता हे अग्नि तत्व म्हणजेच ईश्वर तत्व आहे. भगवद्गीतेमध्ये या तत्वाला धरून भगवान कृष्ण चिंतन सांगतात. बीजं माम सर्वभूतानां इति पार्थ सनातनम् बलम बलवतां जहम तेजः तेजस्विनाम् अस्मि. आता थोडस बारीक आहे का बरं काही गोष्ट. देव देव आपण म्हणतो देव. आता हा देव काही थोतांड नाही. हे देव नावाचं तत्व इथं सिद्ध केलेलं आहे. ऊर्जा, ऊर्जा ही गोष्ट देवतत्वाशी जोडलेली आहे. एखादं पीक जळायला लागलं, एखादा परमार्थिक विचार करणारा माणूस आला, तो काय म्हणतो माहिती का? याच्यात राम राहिला नाही. एखादा माणूस हालचाल करत नाही, थंड पडला, त्याचा शरीर गार पडलं, आपण म्हणतो त्याच्यात काय राहिला नाही? राम राहिला नाही. हे राम तत्व जे आहे ना, हे कोणा जन्माने आलेलं तत्व नाहीये. दशरथाच्या पोटी जन्माला आलेला राम, आणि राम नावाचं तत्व आपण जे व्यवहारामध्ये म्हणतोय राम राहिला नाही, याच्यात अजून राम आहे असं आपण जे म्हणतो, हे तत्व आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे एखादं बी म्हणून आपण घरामध्ये ठेवलं साठवून, समजा ज्वारीचं बी ठेवलं, यंदा पाऊस नाही पडला, पेरता नाही आलं, तुम्हाला वाटतं का पुढच्या वर्षी पेरल्यानंतर त्या बियाची उगवण क्षमता तेवढी राहते? नाही. एका वर्षाने त्या बियातलं 50% बी निकाम होऊन जातं. कांद्याचं बी 3 वर्ष जर पेरलं नाही, चौथ्या वर्षी दाणं उगवत नाही. 3 वर्ष जर कांद्याचं बी ठेवलं आणि चौथ्या वर्षी जर कांद्याचं बी पेरायला घेतलं, उगवत नाही. आता हे काय मी मिलेम अभ्यासू म्हणून नाही, हे धर्मशास्त्र आहे, हे धर्मात दिलेलं आहे, धर्माचं तत्व आहे. आणि म्हणून या तत्वाचा नीट अभ्यास करून जीवन जगला तर धर्माच्या नावाने तुमचं कल्याण होईल. धर्माचं पालन हे कल्याणाचं साधन. मग ही जी ऊर्जा आहे ना, ऊर्जा, ती ऊर्जा म्हणजे फक्त असं दिखाऊ नसते. एखाद्या बॅटरीत करंट आहे आणि एखादी बॅटरी डिस्चार्ज झाली
ज्यावेळी ती बॅटरी चार्जिंग होते तेव्हा तिच्यात राम येतो, आणि जेव्हा ती बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा त्यातला राम जातो. बघा बघा किती सोपं आहे. अजून एक तत्व तुम्हाला सांगतो. डिस्चार्ज बॅटरीचं वजन आणि चार्जिंग बॅटरीचं वजनात किती फरक असतो सांगा. एक बॅटरी डिस्चार्ज पूर्ण झाली, ती जर 200 ग्रॅम भरली आणि ती फुल चार्जिंग केली, किती ग्रॅम भरल? 200 ग्रॅम भरल. बरोबर का? 200 ग्रॅम भरल. चार्जिंग केलेल्या बॅटरीचं वजन वाढत नाही. काय वाढतं? त्यातली ऊर्जा वाढते. ऊर्जा ही वजनात मोजता येत नाही आणि वजन ऊर्जेत मोजता येत नाही. हा, पण जगात एक तत्व आहे. प्रत्येक वजन हे ऊर्जेत परिवर्तित करता येतं आणि प्रत्येक ऊर्जा ही वजनात परिवर्तित करता येते. इथं तर सगळं शास्त्र घडलं. इथं तो धर्म बसलाय. इथं तो धर्माचं तत्व आणलंय. इथून तो धर्म सुरू झालाय. जो सिद्धांत न्यूटननी सांगितला ना, E = mc². बघा आता इंग्लिश येतं, तुम्ही सगळे शिकलेले आहात, म्हणून हा सिद्धांत धर्मात कुठं सांगितला आहे हे तुम्हाला समजून सांगतो. ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, मास म्हणजे वजन, आणि सूर्यप्रकाशाचा वेग, याचं समीकरण दिलेलं आहे. म्हणजे ऊर्जा वजनात परिवर्तित करता येते आणि वजन ऊर्जेत परिवर्तित करता येतं. पण हे करण्यासाठी माणसाला फक्त वजनाची ऊर्जा तयार करता येते आणि देवाला ऊर्जेचं वजन तयार करता येते. बघा का फरक. इथं सगळा घोटाळा आहे. म्हणून तर देवाचं भजन करायचं. शरणम शरणम सद्गुरुदेवा. हे शरण का जायचं देवाला? कारण त्याला ऊर्जेची वस्तू तयार करता येते. बरोबर का? आता तुम्ही मला कसं काय तयार करता येते? मग हे जे जग निर्माण झालं, हे काय कुठून ठोकळे आणून नाही केलं. काही तर दगड आणून टाकले, व सूर्याचे दगड आले आणि ते दगड इथं पडले आणि दगड पडले म्हणून सृष्टीमध्ये दगड झाले आणि मग दगडाची पृथ्वी तयार झाली. एक इमारत उभी करताना आपण काय करतो? वाळू आणतो, विटा आणतो, सिमेंट आणतो, पाणी आणतो, गवडी आणतो, इमारत उभी करतो. तशी पृथ्वी देवानी काय अशी दुसऱ्या ग्रहातून काही मटेरियल आणून केली का? नाही. अव्यक्तातून यदृच्छेने तन्मात्रा तयार झाल्या. तन्मात्रा. आता तन्मात्रा, तन म्हणजे शरीर, मात्रा म्हणजे अदृश्य. आता हे मात्रा शब्द कुठं असतो माहिती का? हे गायन करतात ना लोक, गायन. ते गायनाचं जे टिपण करतात ना, टिपण दुसऱ्या माणसाला काही कळत नाही. ते रेगा रेगा वडीत राहते. तो बरोबर पिटी वाजवून रेगा पाहून बरोबर पिटी वाजवतो. ती जे वडायचे ज्या रेगा असतात ना, त्याला मात्रा म्हणतात. बरोबर, मात्रा. एवढं बारीक चिंतनाची गरज नाही, छोटं चिंतन सांगतो तुम्हाला. मग काहीच नव्हतं. मग या काहीच नसल्यानंतर इथं हवा, आकाश होतं, इथं मोकळं पोकळी होती. या पोकळीमध्ये हवा, त्या हवेतून ऊर्जा, त्या ऊर्जेतून पाणी, त्या पाण्यातून जमीन तयार झाली. असा सिद्धांत आहे. सृष्टीचा उत्पत्तीवाद धर्मशास्त्रात सांगितलेला. इतक्या लांब पण जायची गरज नाही आपल्याला. आपल्याला म्हणून होता जो विकास आपल्यातून गेला, ज्याचं नाव विकास होतं, त्याला तरुणपणी आपला विकास करायच्या आत, आपल्या संसाराचा विकास व्हायच्या आत या लोकांचा प्रवास संपून जावं लागलं. पण हा काय प्रवास परिवर्तनीय आहे का? यंदा पडलो म्हणून पुढच्या टायमाला परत उभा राहतो, मग त्या टायमाला निवडून याची काही निवडणूक गेली काही यंदा प्रयोग करून पाहू, जमला खटकत आहे, नाही तर पुढच्या टायमाची तयारी होईल. इथं मिळाला म्हणजे मिळाला. इथं काय परत सगळे रडले, सगळे ठराव झाले, सगळ्या ग्रामपंचायती ठराव केले, देवाला पार पाया पडले, देवाला श्रद्धांजली वाहता सगळ्यांनी रडू रडू सांगितलं पाठव पाठव पाठव, म्हणून कुणाला पाठवलं नाही. हे तत्व समजून घेताना जगताचे मार्ग, जगण्याचा विषय आम्हाला समजला पाहिजे. माणसं दीर्घ आयुष्य जगू शकतात का? तर धर्मशास्त्र सांगतो हो. आता हे वाक्य तुम्हाला ऐकायला पहिल्यांदाच मिळालं असेल ना टाकली पाटील.
माणसं दीर्घायुष्यापर्यंत जगू शकतात का? तर धर्म सांगतो हो, आम्ही सांगतो नाही. माणसाला विचारलं नाही, म्हणतो एकावरून दोरी तुटली का संपलं. मग दोरी तुटल्यावर संपलं, तर मग सती सावित्रीची गोष्ट कशी ऐकतो? का सतीचा नवरा झोपला, यम दूत आले, त्याला घेऊन चालले, ती म्हणली नाही, माझं कुकू तुम्हाला पुसता येणार नाही. आणि मग त्याच्याची तात्विक लढाई झाली. कोण जिंकलं? सती जिंकली, यम हरला. मग तिथं जर यम हरला तर यम आमच्यापाशी का हरत नाही? आम्हाला यमाला का हरवता येत नाही? आम्ही आमच्या धावितो, आमच्या जिवितो, आम्हाला यमाची काळजी लावता आली नाही. त्याचं उत्तर शोधा बरं का. धर्मशास्त्रात सांगितलंय, जो धर्माचं पालन करतो त्याला काय मिळतं? दीर्घमायू, स्मृती मेधा, आरोग्यम तरुणम वयः. कोणाला मिळतं? जो धर्माचं पालन करतो ना, जो धर्मशास्त्र जाणतो, तो शास्त्राप्रमाणे जगतो, तो दीर्घायुषी ठरतो. भगवान कृष्ण 125 वर्ष जगले आणि शेवटी एक क्षुद्र कारणाने, क्षुल्लक कारणाने गेले. मग 125 वर्ष जर ते जगले तर ते का जगले? कारण ते देव अवतारी होते. हे कसं सिद्ध केलं? त्यांना जगण्याचा मार्ग माहित होता, कसं जगायचं ते. ही त्यांची स्वतःची विद्या त्यांनी स्वतःच्या जीवनात वापरली. आता डॉक्टर लोक सुद्धा दीर्घायुषी होत नाहीत. बघा बरं का, आता आम्ही सगळे गाव जगतो, मग आम्हाला कमीत कमी 100 वर्ष मरण नाही पाहिजे. औषधं आमच्या संघ असते, सगळे औषधं आमच्या संघ असते. किती इमर्जन्सी आली ना, आमच्यापेक्षा जवळ कोणी आहे का औषधाला? समजा आम्ही 24 तास दवाखान्यात असतो, मग 24 तास एखाद्या माणसाला म्हणलं भाऊ तुला अटॅक आला, नाही भाऊ दवाखान्यात यायला टाइम झाला, म्हणून तुला आता आम्ही तिथंच असतो, मग आम्ही जगायला पाहिजे की नाही? पण मला सांगतो आमचं आयुष्य कमी का? कारण जगाच्या दुखण्याचं निदान आणि उपचार करताना आमच्या अंतःकरणाला जे आघात होतात, त्या आघाताने आमचं आयुष्य घडतं. जो बुद्धिजीवी आहे तो अल्पायुष्य असतो. बघा बरं का, आता हे सगळं वाक्य नीट ऐकून घ्या. जो बुद्धिजीवी आहे तो अल्पायुष्य असतो, जो श्रमजीवी आहे तो दीर्घायुष्य असतो. आणि जो या दोघांचा सारासार विचार करून जगतो तो संपूर्ण आयुष्य जगतो. कुठं सांगितलं? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, तपो विद्याम अधिको योगी कर्मेभ्यश्च अधिको मता ज्ञानेभ्यश्च अधिको योगी तस्मात् योगी भवेत् अर्जुन. योग ज्याला समजला त्याला जीवन पूर्ण जगता येतं. हे साधं सोपं गणित आहे ना. हे शरीर म्हणजे एक साधन आहे, बरोबर का? हे शरीर दुसरं काहीच नाही, साधन. जशी तुम्ही शोरूम मधून एक गाडी आणता, तशी ही जगाच्या भगवंताच्या शोरूम मध्ये ही बॉडी आपल्याला मिळालेली, बस. याच्या पलीकडे काही नाही. ही बॉडी म्हणजे काय? ही जशी एखाद्या शोरूमची गाडी तुमच्या दारात उभी राहिली, तसं तुमच्या घरात ही बॉडी कुठून आली? भगवंताच्या शोरूम मधून आली. मग आता एखादी गाडी एका गावात 4 जोडीदारांनी 4 बुलेट संगत आणल्या. आता फॅड आलं म्हणून सांगतो, 4 बुलेट संगत आल्या. आता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्या 4 पैकी एकाची बुलेट अशी ठेवली कदाच काय आता शोरूम मधून बाहेर काढली. कधी आणले? काल आणले. 4 वर्ष झाले. आणि एकाच्या बुलेटला मारतोय किक म्हणले पहिली बटणं होती ना, होती म्हणले बटणं, पण ती घोटाळा झाला. मग मी मागं टाकलं, काना मागं टाकलं, मग ती बॅटरी गेली, ती बॅटरी खराब झाली, बदलायला टाइम नाही. किकवर भागत ना, मी घेतलं भागून, मारतोय की का म्हणलं काय बिघडलं नाही, म्हणलं आता कार खराब झाली, कंडम झाली. एकाच टायमाला शोरूम मधून आणलेल्या 4 गाड्या एकाच क्वांटिटीच्या, एकाच कंपनीच्या. फक्त वापरणारा बदलला तर त्याची अवस्था बदलते. जशी ती वापरण्याची अवस्था बदलते तसं हे शरीर वापरण्यावर अवलंबून आहे. तुम्ही कसं वापरता. वापरणारा माणूस जर चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर हे लवकर कंडम होणार आहे, आणि जर तो योग्य पद्धतीने वापरत असेल तर त्याला सुद्धा मर्यादा आहे.
कोणती गाडी आणली ना सुभाष तर तिला 15 वर्षाचीच फक्त रजिस्ट्रेशन असतं, 15 पेक्षा जास्त नसतं. 15 वर्षांनी जरी तुमची गाडी शोरूम सारखी कंडिशन ठेवली तरी तुम्हाला काय करावं लागतं, रिपासिंग करावं लागतं. तसंच या बॉडीचं आहे. ही बॉडी 100 वर्षाच्या रजिस्ट्रेशननी आपल्याला भेटलेली आहे. कलियुगात 100 वर्ष. आता हे लोकांनी ऐकलं 1000 लाख वर्षाचं जीवन होतं, ते तोतांड फार लांब चालत नाही. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. ब्रह्मदिवस म्हणजे काय, ब्रह्मवर्ष म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मन म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय, ब्रह्मविद्या म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आम्हाला समजत नाही म्हणून आमची अंधश्रद्धा वाढीला लागली. मग हे शरीर जर जगवायचं असेल तर याच्यावरती आपल्याला जे प्रयोग करतो बघा, शाळेमध्ये शिकताना प्रयोगशाळा असते, प्रत्येक शाळेत गुरुजी प्रयोगशाळा असते, तिथे जाऊन पोरांना प्रयोग केले जातात. आपण क्षणाक्षणाला काय करतो, या देहावरती प्रयोग करतो. बघा प्रयोग, चहा पिला, काय केला आपण, प्रयोगच केला ना. चहा गेला, तो चहा कसा लागेल हे कधी कळतं, घेतल्यावर कळतं का आधी कळतं, घेतल्यावर कळतं. म्हणजे तो काय झाला, प्रयोग झाला. इथं हवा आहे, एखाद्या ठिकाणी कुत्रं मेलं, ते कुत्रं मेल्याचा वास 1 किलोमीटर चालला, त्या रस्त्याने लोक चालले, त्यांच्या नाकात वास गेला, काय झाला, तो प्रयोग झाला. या शरीरावरती काय झाला, प्रयोग झाला. आपण म्हणतो ना किती प्रयोग केले तरी डचकत नाही, बरोबर. प्रयोग, आता प्रयोग शब्द सुद्धा प्रयोजनाने बरेच ठिकाणी वापरला जातो. प्रयोगाचं प्रयोजन असतं. अन्न खाल्लं, जेवायला गेले, एखाद्या एकादशीला जेवायला गेले, एखाद्याच्या जत्रेला जेवायला गेले, एखाद्याच्या कार्यक्रमाला जेवायला गेले, काय केला, तो प्रयोग केला. प्रयोग काय प्रयोग केला, या भट्टीमध्ये ते अन्न पचल का नाही पचल याच्यासाठी तो केलेला प्रयोग आहे. मग तो प्रयोग करून 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 आपल्याला एक गोष्ट कळते, बरोबर का, डॉक्टरची गरज नाही बरं का. डॉक्टर लोकांना मोठं करून जगाने आपलं पाठवलं करून घेतलंय, लक्षात ठेवा. मग आता इथं तर तुम्हाला ऐकायला मिळालं ना, हरणी पाटील तुमच्या लक्षात येईल, डॉक्टर ही आवश्यक गोष्ट नाही. आपण जिथे सिद्धांत ऐकतो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय, म्हणजे आपण आयुष्यामध्ये जगताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मला तुरीच डाळीचं कालवण खाल्लं तर त्रास होतो. मग हा प्रयोग झाला की नाही तुझ्यावर, तर मग कशाला आयुष्यात खातो. आता सध्या जत्राचा सीझन चालू आहे बरं का, दिल्ली बरेच लोक जत्रात जाऊन आले तर खाली रात्री 2 वाजता, अहो ती जत्राला गेलो, खाजव सुटली. बरोबर, आता ही खाजव का सुटली, सगळ्या गावाने खाल्लं की नाही, याला खाजव का सुटली, याच्यावर प्रयोग झाला. आता यांनी कशाला पुढच्या टायमाला जत्राला जायचं. आता माझ्याकडे मी अशी कितीतरी माणसं पाहिले आरुणराव, यंदाच्या जत्राला खाजवला इंजेक्शनला आला. आता म्हणलं याला अक्कली घेतली, आता पुढच्या टायमाला येऊ काय, रात्री 2ला यायचा नाही, परत यंदाच्या जत्राला परत तो आला. म्हणलं काय आलं, ती गेल्या टायमावरच झालं, म्हणजे गेल्या टायमावरच झालं. म्हणलं काय आलं, अहो ती जत्रा नव्हती का, मला वाटलं आता बरं झालं असेल. अरे म्हणजे या जन्मात ते बरं होणार नाही, या जन्मात तुला ते जमणार नाही. मग तुला जमणार नाही तरी तू ते प्रयोग करतोय, याच्या पलीकडे तुला काय समजून सांगायची गरज आहे. जर माणसाला ती अक्कल विकत घेऊन सुद्धा जर कळत नसेल तर मग त्या माणसाला अक्कलवान म्हणायचं का बेअक्कल म्हणायचं, याचा उत्तराचा फार नीट शोधून काढा. मी तर तुम्हाला एकच प्रयोग सांगतो बाळासाहेब, एकच प्रयोग करा. कोणाला म्हणू नका ना की तंबाखूने कॅन्सर होतो. तुमच्या मुलांना जर तुम्हाला तंबाखू, गांजा, बिडी किंवा तंबाखूजन्य पदार्थापासून बाजूला ठेवायचं असेल, एकच काम करा. तुम्हाला एकच प्रयोग सांगतो तेवढा करा. ज्यांच्या तोंडात कॅन्सर झाले, ज्यांच्या दाढीतून किडे बाहेर पडतात, ज्यांचे तोंड विद्रूप झाले, असे एका गाभोळ्या पोराला दाखवा. कवळ्या पोराला दाखवू नका, निबाराला दाखवू नका. निबरट पोराला काही परिणाम होणार नाही. कवळ्या पोरांच्या मनावर त्याचे वाईट परिणाम होतील. गाभोळे जे पोरं असतात ना, कुमार, हे 15, 16, 18 वर्षाच्या मधले पोरं, यांना तो प्रयोग दाखवा. त्याला म्हणावा या माणसाने 5 वर्ष तंबाखू खाल्ली, मिसरी लावली बाईनी, बघ इथं तोंड, इथं काय झालं, इथं काय झालं बघ, इथे किडे पडले, आता तिला खाता येत नाही, ती मरतही नाही. याच्यात फार वाईट असतं बरं का.
माणूस मरतही नाही आणि जगतही नाही हे दाखवा. ते पोरग त्याच्या मनावरती तो प्रयोग जर एकदा बिंबला तर त्याचा जरी कारखाना असला उद्या कशाचा तरी तो हात लावणार. लिव्हर खराब होऊन पोटात पाणी झालेल्या माणसाला पाणी काढतानाचा प्रयोग अशा गाभोळ्या पोराला दाखवा की याला दर 8 दिवसाला याच्या पोटातून हांडाभर पाणी काढावं लागतं. ते पोरग परत त्या प्रयोगाला कधी जाणार नाही. कारण परिणाम जर तुम्हाला समजले तर माणसाची परिस्थिती बदलते. परिणाम आणि हे जग परिणामाला बळी पडू नये म्हणून तो धर्म लिहिला. पुढच्या ठेस मागचा म्हणजे काय 5 माणसं वाटेने चालले पुढच्याला ठेस लागली म्हणून तो पुढे जाऊन उभा राहिला आणि मागच्याला म्हणतो आता तुझी ठेस लागते बरं का ठेचवलं तुम्ही. हा म्हणतो तू याला ठेचा बरोबर आता. म्हणजे माणसाला कधी कधी ना समजून घेता आलं पाहिजे. सर समजून घेता नाही आलं ना तर माणसाला देवच कळत नाही. माणसाच्या देवाच्या नावाने माणसं एवढे प्रयोग करायला लागले का शेवटी देवदेवाचा कटाळा यायला लागला. देवदेव आता कोण करायला लागलं माहिती का. आता नवीन देवदेव ऐका बरं का. नवीन देवदेव तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये देवदेव सांगतात जास्ती नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम देवाची या नावे चालवावे कुकर्म त्याने समाज बिघडला. 4 भाऊ एकाला कटाळा आला कामाचा. मग कटाळा आल्यानंतर काय करायचं तो म्हणला मी दिंडीला जातो. बरोबर का. त्याला काय आला कटाळा आला. इथं रोज काम करायचं गुरावानी काम करायचं सकाळी वज वाढायचं दुपारी वज संध्याकाळी वज हे फार गाढवानी कटाळलं. मग त्याला युक्ती सुचली. तेव्हा म्हणला मी दिंडीला जाऊ का म्हणला. बरं दिंडी कोणाची देवाची. बाकी तिघांची ताकद एक भरायची नको जाऊ. देवाचं नाव काढलं कसा काय हरकत नाही. मग ह्यो दिंडीला गेला. आता दिंडीला गेला चालत चालत गेला आता इथं रानात काम करणाऱ्या माणसाला चालायची सवय त्याला काही तकलीफ झाली नाही. तिथं गेला दिंडीत सगळे प्रयोग झाले. दिंडीपर्यंत गेला तिथं गेला दर्शनाला बारी लागला दर्शन घेऊन निघाला पाठीमागा आला. आता ह्यो 15 दिवस दिंडीत होता. नीट ऐका बरं 15 दिवस चौघापैकी तिघांवरती लोड आला का काम कमी झालं. लोड आला. याचं काम एक जण म्हणत हे सकाळची धारतुला काढावं लागेल बरं का किंवा नाही आता हे दुपारच्या जनावर पाणी पाज बरं का किंवा नाही आता लोड ह्यांच्यावर आला. कामात कष्ट यांना झाले आणि तो दिंडीला जाऊन आला. आता दिंडीहून आल्या याचं काम कुणी केलं उरलेल्या तिघांनी केलं. पाया कुणी कोणाच्या पडायला पाहिजे या तिघांच्या त्यांनी पाया पडायला पाहिजे. तुमच्यामुळे माझी दिंडी झाली. तुम्ही म्हणतो लोड आला माफ करा मला पुढच्या टायमाला तुम्ही गेले ना मी सगळं निघतील. पण झालं काय तू पांडुरंगाला भेटून आला आणि लोकांना वाटतं तू पांडुरंगच झाला. देव पहा वयाची गेलो देवाची होणी ठेलो. आणि मग हे तिघ पटापटा पाया पडायला लागले. बायका बोलावले पाया पड पांडुरंगाला. याला वाटलं चांगला काटका आपलं कामही कळलं शिवाय आपला देवही झाला. भावे गावे गीत चित्त करोनी शुद्ध तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय बरोबर आहे. हा बरोबर. आणि मग याला वाटलं जमला. मग पुढच्या टायमाला घरात चर्चा चालू झाली तुला जायचं दिंडीला. मग ह्यांनी असं पटवून दिलं की दिंडीला अवघड असती रावटी झोपावं लागतं वारा ऊन. आता शेतकऱ्याला हे रोजचं जागवडी पडेल याला काय फरक पडतोय. जो शेतीत आदळतो ना त्याच्या इतका कष्टाळू जगात कोणताच मॉडेल नाही बरं का. कोणतंच मॉडेल नाही. कोणाही म्हणा कुणी किती असू द्या जगात एक उत्तर लक्षात ठेवा शेतकरी ते कष्ट कोणताच नाही. 24 गुणिले 7 हे फक्त आम्ही लिहितो दवाखाना 24 तास 7 दिवस 365 उघडा आहे. हे बोगस काय तो काय करतो त्याला गावात जायचं झालं दुसरा कोणतरी लोकांना आणतो. आपल्या शेतीत लोक माहिती कोणी अजिबात नाही. धार तुम्ही असा दिवस पाहिला का की एका गायची एका टायमाची धार काढली आणि दुसऱ्या टायमाला धारच काढली नाही तर ती गाय सुदृढ राहील नाही. तिला खाणखर येईल तिच्या कासातलं दूध सडात उतरेल त्या सडात जंतू होतील ते सड खराब होईल. म्हणजे दुखणं असं आहे शेती धंद्यातलं केलं तरी दुखणं नाही केलं तरी दुखणं आहे. तर म्हणून शेती धंदा हा एकमेव धंदा असा आहे
की ज्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत सुट्टी नावाचा शब्द नाही. आता मास्तर 2 महिने मोकळेच आहेत, बरोबर का? डॉक्टरही त्यांच्या पद्धतीने मोकळेच आहेत. जो जादा बुद्धी वापरतो त्याला जास्त सुट्टी. म्हणून तर पुण्यातल्या IT पार्कला 2 दिवस सुट्टी. आठवड्यातून 5 डे, 5 दिवस काम करा, 2 दिवस मोकळे व्हा. हे 2 दिवस काय आमच्या शेती धंद्याला 2 तास मोकळे, 2 तास मोकळे नाही. कशी क्षणमपी यातूर तिष्ठत कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृतीचे गुण. नीट ऐकून घ्या बरं का महाराज, थोडं बारीक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की हा सिद्धांत आणि आमचा विकास आणि आमचं जीवन हे कुठं सूत्र बसतं, कुठं चुकतं म्हणून आपलं जीवन संपतं, कुठं चुकतं म्हणून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी हा अभ्यासक्रम दिलेला आहे. कोणता? भगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरीचा, तुकारामाच्या गाथेचा. खरं तर डॉक्टरकी पेक्षाही हे अद्भुत शास्त्र आहे. इथं जर तुम्हाला एकदा विद्या कळाली, ज्ञान कळालं तर जगातले चमत्कार सुद्धा तुम्हाला करता येतील, कळतील. म्हणून तर काय सांगितलं? सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. त्याचा अर्थ काय होतो माहिती का? सिद्धी आणि बुद्धी हे धर्मात परिवर्तित होऊन तुमच्या आयुष्यात उतरले. हे कशाने घडतं? हरिपाठाच्या अभ्यासाने घडतं. आता ही जी गोष्ट आहे ही थोडी समजून घ्या. 2 मिनिटांमध्ये प्रवचन संपवतो. जन्मलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी, प्रत्येकाचा जन्म निष्पाप असतो. जशी शोरूम मधली गाडी आपण घेताना त्याच्यावर किलोमीटर किती असतात? 0 किलोमीटर चाललेली गाडी शोरूम मधून आपण घेतो. मग ते 0 किलोमीटरच्या आधी ती गाडी वेल्डिंग जाते, टेस्टिंगला जाते, ती तिला किलोमीटर मध्ये धरीत नाही, ती टेस्टिंग झाली. तसा हा जन्मतः पाप किती असते? 0. प्रत्येकाचं पाप 0. म्हणून तर आपण काय म्हणतो? मुलं ही देवाघरची फुलं आहेत, मुलं ही निष्पाप असतात. याचा अर्थ उरलेले पापी असतात हे आपण मान्य केलं की नाही? मुलं निष्पाप असतात, मुलं देव असतात. का असतात? कारण मुलांच्या मनात पाप निर्माण करणारी भावना नसते. पाप आणि पुण्य कुठं निर्माण होतं माहिती तुम्हाला? पाप आणि पुण्य मनात निर्माण होतं, जगात नाही बरं का. पाप आणि पुण्य मनात निर्माण होतं. पापाची भावना, पुण्याची भावना ही मनाची गोष्ट आहे. म्हणून तर देव हा मनाचा राजा आहे. देव काय आहे? मनाचा राजा आहे. ज्याच्या मनात देवाचं राज्य आहे तो दैवी मार्गाने चालला. ज्याच्या मनावर राक्षसाचं राज्य आहे तो दानवी मार्गाने चालला. आणि ज्याचं असं निश्चय रे बाबा 2 यांचे घेतले 2 यांचे घेतले आणि सरकार स्थापन केलं, त्याचं जरा हायब्रिड सरकार असतं. हायब्रिड आपण कोणी सगळे हायब्रिड आहोत. हायब्रिड. कधी देव आपल्याला जत्राही चालते, यात्राही चालते, एकीकडे एकादशही चालते आपल्याला, एकीकडे अमावस्याही चालते आपल्याला. दोन्ही बाजूने असतो आपण, सगळीकडे पारंगत आपण, बरोबर आहे की नाही? आपण सगळीकडे असतो. का असतो? कारण आपण दोन्ही मार्गाचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो. मग दैवी मार्ग हा स्वतंत्र मार्ग आहे, दानवी मार्ग हा स्वतंत्र मार्ग आहे. प्रेम, माया, ममता, करुणा, वात्सल्य, दया, क्षमा, शांती हे सगळे दैवी मार्गाचे गुण आहेत. स्वार्थ, क्रूरता, हिंसा, अपमान, द्वेष, मत्सर, वासना हे सगळे दानवी मार्ग आहेत, राक्षसी मार्ग आहेत. आणि या दोघांच्या मिश्रणातून आपलं जीवन चालतं. आपण दोघांच्या मिश्रणातून चालतं. म्हणून तर माणसाची कुंडली काढली ना तर काही मनुष्य गणाचे निघतात, काही देव गणाचे निघतात, तर काही राक्षस गणाचे निघतात. मग तुम्ही म्हणाल राक्षस गणाचे आमच्याकडे कसे आले? आम्ही तर माणसाच्या पोटी जन्म घेतले. गण म्हणजे त्याच्या मनावरती राज्य कुणाचं आहे, त्याच्या मनावर राज्य कुणाचं आहे, त्याच्यावर सरकार कोण चालवतोय, त्याचं सरकार देव चालवतोय
का दानव चालवतोय? हे सरकार कुठं असतं? अंतःकरणात असतं. म्हणून तर काय सांगितलं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्यनित होय त्यांची दुःख जे देईल सर्व सुख करी होतील शीतल अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाचे या परी सकळा अंतरी एक भाव तुका म्हणे कृपा केली नारायणे जाण जेते येणे अनुभवे. आता नीट ऐका बरं का, नीट ऐका. प्रवचन 2च मिनिटात संपणार आहे. 9 द्रव्य सांगितली. पृथ्वी हा तेज वायू आकाश आत्मा मन दिशा आणि काळ. हे 9 सोडून जगात 10 विषय नाही. हे 9 विषय जगात आहेत. या 9 विषयाचा अभ्यासक्रम या जगात चालतो. काही जरा कुठेही शिका, कसेही शिका, काही शिका. या 9 सोडून 10 गोष्ट शिकता येत नाही. या 9 विषयांना धरून जगात एकूण 41 गुण निर्माण झालेले आहेत. हे जग किती गुणावर चालतं? 41. जसं एक पेपर असतो 100 गुणाचा पेपर. ते 100 पैकी किती पडले त्यानुसार त्याला म्हणतो आपण की याला 50% मार्क पडले, 60% मार्क पडले. तसे हे जग गुण गुण म्हणजे आपण म्हणतो ना गुण अवगुण. 41 गुणांचं हे जग आहे. 41 गुणामध्ये भौतिक गुण 20 आहेत, कर्मगुण 10 आहेत, आत्मगुण 6 आहेत आणि विषय गुण 5 आहेत. हे लय अवघड झालेले. मोठं दप्तर काढलं शोधून. गुरुवादी जडपणा, हलकेपणा, उंच बारीक पातळ घट्ट हे जे भौतिक गुण आहेत ना हे एकूण 20 गुण आहेत. जवळचा लांबचा आपला लोकांचा हे जे गुण आहेत ना हे 10 गुण आहेत. पराधी गुण म्हणतात त्याला. बुद्धी, सुख, दुःख, इच्छा आणि द्वेष हे 6 गुण आहेत ना. प्रयत्न, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न हे 6 गुण आत्मगुण आहे. हे 6 गोष्टी फक्त जिथं आत्मा जर आहे त्यांना जमतात. सुख दगडाला नाही, हे सुख माणसालाच असतं. की दगडी सुखी झाली असं कधी होतं का? नाही. पाणी सुखी झालं नाही. की पाणी पिऊन कोण सुखी होतं? माणसं सुखी होतील, जनावरं सुखी होतील, वनस्पती सुखी होतील, जीव सुखी होतील. जीव असल्याशिवाय सुख दुःख आहे का? नाही. सुख दुःख जीव भोग पावे. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. काय सांगतात? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐका की तुम्ही भक्त भागवत कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मात्र. आता जीवाचा दगडाचा. आता दगडात जीव आहे का? नाही. मग दगडाचा आणि जीवाचा या 2 मधला भेद आपल्याला कळत नाही. आपण दगडात देव पाहिला तेव्हापासून माणसात देव आहे हे आपण हळूहळू विसरल्यावानी करायला लागलो. वैष्णव देवीची भक्ती करता करता आपल्या आईची भक्ती आपण सोडून दिली. नाही म्हणले मी वैष्णव देवीची भक्ती करतो आणि तुझ्या आईला ठीक नाही बघ ती आईला आमचं धाकट्याकडे असती तोच बघतो सगळं तिचं. अशी कोणती वैष्णव देवी तुला पावायची? बरोबर का? नीट अभ्यास करा. अभ्यासात आणि वैराग्यात धर्म घडलेला आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा योगस्तु चित्तवृत्ती वृत्तया पंचतया क्लिष्ट अक्लिष्ट. आता हे जाऊ द्या. एक सोपं आणि सरळ 2 मिनिटात सांगतो की या जीवनामध्ये वाईट गोष्टींचा संस्कार एकदा झाला की तो पुन्हा बाहेर काढता येत नाही. आपण एक वाक्य वापरतो. एकदा भट्टी बिघडली तर ती परत नवीन भट्टी केल्याशिवाय परत ती सुरत नाही. हे जीवन घडमोड करता येत नाही. जशी गाडी समजा एखादी खराब लागली तर शोरूमला घेऊन जातो बदलून आणतो. तशी बॉडी कोणत्या देवळात नेऊन ठेवली म्हणून परत बदलून मिळते का? नाही. म्हणून तर काय म्हणतात शरीर ही खलु धर्मस्य साधनम. हे जसं आहे तसंच वापरायचं. एखाद्याचं हृदय जन्मता छिद्राने निर्माण झालेलं असेल तर या जन्मात त्याला ते तसंच वापरायचंय. एखाद्याचं पांगळा जन्म असेल तर आयुष्यभर त्याला पांगळच राहायचंय. म्हणून तर काकड्याचे अभंग सगळे कसे हे सगळे रिझर्वेशनचे अभंग आहे. आपण म्हणतो ना तुमच्या मस्तकीत सवर्ग असतात ना तर हे आमचे काकड्याचे जेवढे अभंग आहे हे सगळे सवर्ग एकचे अभंग आहे. बरोबर का? ठीक ऐकून घ्या तुम्ही. काकड्याचे अभंग सगळे बरोबर का? पांगळ्याचा अभंग, आंधळ्याचा अभंग, लुळ्याचा अभंग, परित्यक्ताचा अभंग,
म्हणजे घटस्फोटिताचा अभंग हे सगळे कुठे लिहिले? काकड्यात लिहिले. सकाळी सकाळी याचं स्मरण करा. का करा? कारण यांना सांभाळून तुम्हाला जग चालवायचंय. यांच्यातला देव शोधा. यांना जी कमतरता आहे या कमतरता त्यांना भासू देऊ नका. हे कोणाला सांगितलं? धडधाकट माणसाला सांगितलं. भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी, ही जबाबदारी कोणाची आहे? ज्याच्याकडे अन्न आहे, ज्याच्याकडे पाणी आहे त्याची आहे. वाट सरूला निवारा द्या, गाडगे बाबांचा संदेश आहे ना. हा संदेश का दिला? अरे तुझ्याकडे अन्न आहे, रात्र शिजवलेलं निम्म फेकून देतो उकांड्यावर, त्याच्यापेक्षा सकाळी सकाळी निर्मुख माणसाला दे, कामाला तरी येईल ना. एवढं लग्न कार्य शिजवतो आपण 50% काय साहेब जाधव साहेब 50% अन्न वाया जातं. या दहाव्यातलं 90% वाया जातं, लग्नातलं 40% वाया जातं, साखरपुड्यातलं 30% वाया जातं. का? आणि आपल्याला वाटतं तसं घडत नाही. मग हे वाया घालण्यापेक्षा आता ऑनलाईन वरती सगळं तुम्हाला पार अमेरिकेपासून सगळं व्हॉट्सअपला येतंय 2-2 मिनिटाला. तर या अन्नाचं सुद्धा व्हॉट्सअप करा. हे अन्न कुठं शिजलंय हे व्हॉट्सअपला टाका, आणि किती उरलंय हे व्हॉट्सअपला टाका. म्हणजे जिथं पाहिजे असेल त्यांनी लगेच मेसेज टाकला का तो फक्त वाहतुकीचा खर्च करेल, त्याच्याकडे देऊन टाका. समजा तुमचा साखरपुडा सकाळी आहे आणि एखाद्याचं लग्न संध्याकाळी आहे, त्याचे गुलाबजाम अजून तयार करायचे आणि तुमचे तयार आहेत, आणि तुमचा अंदाज आला की आपल्याकडे 500 माणसाचं शिजवलंय, 200चं उरलंय, तुम्ही व्हॉट्सअपला टाकून द्या 200चं उरलंय. 2 तासाच्या आत त्याला ताबडतोब माणूस भेटेल. हे अन्न वाया जाणार नाही. इथं व्हॉट्सअपचा वापर करा. एकमेकाच्या नुसत्या जिरवाजिरवीसाठी, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यासाठी हे वापरण्यापेक्षा हे कल्याणासाठी वापरा. हे व्हॉट्सअप सुद्धा खूप चांगलं काम करू शकतं, पण आपण त्याच्यावरती कधी कोणाचा चांगला विचार मांडला नाही. हे अन्नाची बँक आहे बघा. तुम्हाला कदाचित अजून माहित नसेल, अन्नाची बँक आहे, पैशाची बँक आहे, रक्ताची बँक आहे, तशी अन्नाची बँक आहे. त्या बँका गावागावात खोला. ते अन्न शिजवलं, ते उरलं की ताबडतोब मेसेज टाका. ज्याच्या घरात चूल पेटली नसेल ते जर म्हटले बा आम्हाला अजून स्वयंपाक करायचा, मग त्याला सांगायचं स्वयंपाक करतो, घेऊन जा. अन्न आहे, अन्न हे काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला समाधान लागेल. अन्न वाया घालण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून शेवटी एकच वाक्य या सिद्धांतातून सांगतो की एकदा का माणूस 18 वर्षाचा झाला, तो मतदानाला प्राप्त झाला, याचा अर्थ त्याचं मत तयार झालं. 18च्या आतमध्ये संस्काराची बाजू समजून घ्या. संस्काराचे 16 प्रकार आहेत. या 16 प्रकारापैकी अंत्येष्टी संस्कार हा शेवटचा आहे. उरलेले 15 हे जिवंत माणसावर केले जाणारे संस्कार आहेत. हे 15 संस्कार म्हणजे बाळ जन्माला घालण्याच्या आधीपासून तर ते बाळ मरेल, ते बाळाचा म्हातारा होईल मरेपर्यंत 15 संस्कार जे धर्माने सांगितले. एका दिवशी कोण साहेब, एका दिवशी लोंढे साहेब कुठे जर बसलो तर हे 15 संस्कार आयुष्यात कसे याचं उत्तर देईल. ते संस्कार जर केले व्यवस्थित तर एकही जगामध्ये अवगुणी माणूस राहणार नाही, एकही माणूस राक्षसी वृत्तीने जगणार नाही. या पृथ्वीवरती स्वर्ग आणि स्वर्गासारखं संसार जगामध्ये आमच्या कुटुंबात चालू होईल. म्हणून विकासच्या जाण्यानं कांडेकर परिवाराला जे दुःख झालं त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंत देव. आणि या आत्म्याला सद्गती मोक्ष हे जाऊ द्या, पण या जन्मात नाही आम्हाला काही त्याची पूर्ण सेवा करता घेता आली तर पुढचा जन्म पुन्हा याच परिवारात देऊन या कुटुंबाला सेवा करण्याची संधी कुटुंबाला आणि विकासला मिळो हीच भगवान परमात्म्याची प्रार्थना. झालेली सेवा पूर्ण करतो.